ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। देवणी येथे डिवायडरला कारची जोरदार धडक, चालक विवेक तिडे किरकोळ जखमी। ड्रीम कन्स्ट्रक्शनचा भोंगड कारभारामुळे वाढते अपघात, प्रशासन अजून किती वाट पाहणार? देवणी येथे 30 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 9:30 सुमारास वेगाने जात असलेली MH12 PT 7089 क्रमांकाची मारुती सुझुकी विटारा ब्रेझा कार अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली। धडक एवढी जोरदार होती की कारचे पुढील छत आणि विंडस्क्रीन पूर्णतः चकनाचूर झाले। या अपघातात चालक विवेक तिडे राहणार दवण हिप्परगा हे किरकोळ जखमी झाले। अपघाताच्या धडकेनंतर कार पलटी झाली, मात्र स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन सरळ केले। एअरबॅग वेळेवर उघडल्याने विवेक तिडे यांचा जीव थोडक्यात बचावला। अपघाताच्या वेळी ते एकटेच प्रवास करत असल्याने मोठी जीवितहानी टळली। जखमी चालकाला नागरिकांच्या मदतीने तातडीने ग्रामीण रुग्णालय देवणी येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। घटनास्थळी देवणी पोलिसांनी त्वरित भेट देत वाहतूक सुरळीत केली। प्राथमिक माहितीप्रमाणे वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज आहे। ड्रीम कन्स्ट्रक्शनचा भोंगड कारभार, नागरिकांचा संताप वाढला। या अपघातानंतर पुन्हा एकदा ड्रीम कन्स्ट्रक्शनच्या ढिसाळ आणि भोंगड कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। अर्धवट रस्ते, असमान डांबरीकरण, चेतावणी फलकांचा अभाव आणि नीट न केलेल्या डिवायडरमुळे वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। ड्रीम कन्स्ट्रक्शनचा निष्काळजी कारभार आणखी किती जीव धोक्यात घालणार? प्रशासनाला अजून किती अपघातांची वाट पाहायची आहे? रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। वलांडी प्रतिनिधी अजर शेख।